गणपती कलेची देवता, विद्येची देवता, गणपती कलाधिपती आहे आणि याच गणेशाला त्यांच्या कलेच्या माध्यमातून वंदन करण्यासाठी, त्याच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्यासाठी विजय चव्हाण आणि त्यांची टीम किंवा त्यांचे सहकारी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। ढोलकी वादनासाठी प्रसिद्ध असलेल्या विजयदादा नुकताच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान झालेला आहे। विजयदादांची ढोलकीवरची थाप आणि त्याला मिळणारी रसिक प्रेक्षकांची साथ हे गेल्या अनेक वर्षांचं अथूक समीकरण आहे। खरं तर आपल्या समाजातली संस्कृती, आपल्या समाजातली परंपरा कशामधनं प्रतिबिंबित होते तर ती आपल्या लोककलांच्या माध्यमातून प्रतिबिंबित होते आणि सगळी मंडळी लोककला जागृत ठेवण्याचा, जपण्याचा आणि पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करता आहेत। तर आज लोककला आणि लोकसंगीताच्या माध्यमातून आपण गणरायाला वंदन करणार आहोत। विजयदादा, तुम्ही सुरुवात तर फार अप्रतिम केलेली आहे। तर ढोलकीचं आणि लोकसंगीताचं नातं नेमकं कसं आहे ते आम्हाला पहिल्यांदा जाणून घ्यायचंय। तसं म्हणजे लोकसंगीत, लोककला त्याला अनुसरून हे जे वाद्य आहे ढोलकी, हे मुळामध्ये रांगडं वाद्य आहे। म्हणजे ह्याला काही शास्त्र नाही, बोल नाही, जे तुम्हाला म्हणजे उपजलं, वाजलं। आता त्याचप्रमाणे जसं आपण म्हणतो की गणरायाचं आगमन झालेलं आहे, तर कुठल्याही कार्यक्रमाची किंवा शुभ कार्याची सुरुवात जी असते ती आपण गणरायापासून करतो। साधारण नाट्यसंगीत वगैरे असतं तर ते लोक सुरुवातीला गणेश स्तवन करतात। लोकसंगीतामध्ये, तमाशामध्ये, लोकनाट्यामध्ये जे सुरुवातीला गणेशाला आवाहन करावं लागतं त्याला गण म्हणतात। आणि त्या गणाची एक खूप म्हणजे गंमत अशी असते की त्याचा टेम्पो जो असतो, लय, ती वर खाली होत जाते आणि तीच त्याची नजाकत असते। तर आपल्याला जर का तमाशातला गण ऐकायचा असेल तर आपण सुरू करूया। अगदी नक्की, कारण ढोलकी म्हटलं की पहिली आठवण सगळ्यांना तमाशाच्या फडाची होते। होय। आणि आम्हाला आवडेल नक्कीच जाणून घ्यायला की ती सगळी मंडळी गणरायाला वंदन कशी करतात। नाचत रंगणी गणुबा हो गवरीच्या आरती, नाचत रंगणी गणुबा हो गवरीच्या आरती। गवरीच्या आरती, गवरीच्या आरती, गवरीच्या आरती। माया सरस्वती अणुबा हो ब्रह्म्याची कोरती, माया सरस्वती अणुबा हो ब्रह्म्याची कोरती। हाया नाचत रंगणी गणुबा हो ब्रह्म्याची कोरती, या नाचत रंगणी गणुबा हो गौरीच्या हारकी। हा मन अगदी प्रसन्न होऊन गेलं। तुम्ही म्हणालात तसं की तो रांगडेपणा आहे की या वादनामध्ये सुद्धा आणि या सगळ्या सादरीकरणामध्ये सुद्धा। आता संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश तुम्हाला प्रसिद्ध ढोलकी वादक म्हणून ओळखतात। नटरंग सिनेमामुळे तर तुम्ही अगदी घराघरामध्ये जाऊन पोहोचलात। पण सुरुवातीच्या काळामध्ये या ढोलकीसोबत दोस्ती करणं किंवा या ढोलकीसोबत नाव कमावणं किती कठीण होतं तुमच्यासाठी? ढोलकीसोबत नाव मिळवलं पहिली ढोलकी आईंच्या सोबत कार्यक्रमाला, स्टेजवर। त्यातनं सराव करत
थोडे रेडिओ स्टेशनच्या रेकॉर्डिंग, मग कॅसेटच्या रेकॉर्डिंग. पण त्यात असं झालं की ते काही माझं कन्फर्म नव्हतं आणि बऱ्याच लोकांनी हे केलं की तुझी आई सुलोचना चव्हाण आहे, तुझं काय आहे? काहीच नव्हतं. तर विचार केला की आपण स्वतःच्या पायावर उभं राहूया. मग काय करायचं? मग मी पहिल्यांदा घरी आईला सांगितलं, कोणाही संगीतकाराला सांगायचं नाही की माझ्या मुलाला वाजवायला घ्या, मला माझ्या पायावरती उभं राहू दे. त्याच्यातनं मग आमच्या गिरगावामध्ये गोविंद्याच्या मिरवणुकी, गणपतीच्या मिरवणुकी, ते ढोली बाजा म्हणा किंवा कच्ची बाजा, असा म्हणजे अजूनही आहे, प्रसिद्ध, फेमस आहे, लोकांना त्याचं वेड आहे. तर तो ढोल मी गळ्यात घातला आणि तुम्हाला सांगायचं मॅडम की गोविंद्याची मिरवणूक सकाळी 9 वाजता सुरू व्हायची, ती रात्री 8-9 वाजेपर्यंत. नंतर गणपतीला 10व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीला दुपारी 12 वाजता इथे ढोल जो यायचा, कारण तेव्हा वेळेचं बंधन नव्हतं, तो दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजेपर्यंत. अशी मेहनत करत करत गेलो आणि एके दिवशी रेडिओ स्टेशनच्या रेकॉर्डिंगला दीपक बोरकर यांनी मला पाहिलं की हा छान वाजवतो आणि त्यांनी मला जिकडे तिकडे प्रमोट केलं की ह्याला बोलवा हा वाजवेल, ह्याला बोलवा हा वाजवेल. कुठल्याही लोककलेचं सादरीकरण म्हटलं की ढोलकीचं महत्त्व खूप जास्त असतं त्याच्यामध्ये. तर जसं तुम्ही सुरुवातीला एक सादरीकरण केलं आपल्या प्रेक्षकांसाठी, तसं आणखी एखादी झलक दाखवू शकाल? आणखी बघा, आता आपला आजचा विषयच गणपती बाप्पाचा आहे. सुरुवातीला मी तुम्हाला जो गण आम्ही सादर केला, आमचे गायक श्री मदन दुबे यांनी, तर तो होता तमासगीर लोकांचा. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जेजुरी आहे आणि तिथे खंडोबा आहे. तर खंडोबाचं जागरण करताना जेव्हा ते सुरू होतं तेव्हा पण त्याच्यावेळी पहिलं आवाहन गणेशालाच होतं. मग त्यांची एक गणाची पद्धत खूप हे वेगळी आहे. तर ते आपण ती एक झलक पाहूया. नक्की आवडेल आम्हाला. आज म्या गणन मिला मल्हारीच्या माळसा बाणूला, आज म्या गणन मिला मल्हारीच्या माळसा बाणूला, हे आज म्या गणन मिला मल्हारीच्या माळसा बाणूला, हे आज म्या गणन मिला मल्हारीच्या माळसा बाणूला, आज म्या गणन मिला मल्हारीच्या माळसा बाणूला, आज म्या गणन मिला मल्हारीच्या माळसा बाणूला. तुझ्या गणाची आवड मजला, तुझ्या गणाची आवड मजला, लागी तू चरणाला देवा, लागी तू चरणाला देवा, लागी तू चरणाला. तुझ्या गणाची आवड मजला, तुझ्या गणाची आवड मजला, लागी तू चरणाला देवा, लागी तू चरणाला देवा, लागी तू चरणाला. बुद्धी दे मोरेश्वरा सभेमध्ये तुझे गुण गायाला, बुद्धी दे मोरेश्वरा सभेमध्ये तुझे गुण गायाला, हे आज म्या गणन मिला मल्हारीच्या माळसा बाणूला, हे आज म्या गणन मिला मल्हारीच्या माळसा बाणूला. थोडं छोटंसं पण वाजतं किती खणखणीत खरं. काय हे वाद्य असं आहे की
दिसायला खूप लहान आहे, परंतु तुमची जर का या वाद्यावरती कमांड असेल तर हे वाद्य खूप मोठं आहे. तुम्ही गाणी ऐकली असतील या वाद्यावरची. अगदी थोडंसं पाठीमागे जातो. ओ यारा सिली सिली ओ यारा, हे गाणं वाजल्यानंतर मी रात टाकले मी कात टाकली, ते गाणं याच्यावर वाजले. अण्णा जोशींनी वाजवले. नंतर जांभूळ पिकल्या झाडाखाली, ते गाणं. वाद्य कुठलंहीच लहान नाही. तुमचा रियाज पाहिजे, तुमची त्या वाद्यावरती कमांड पाहिजे. वाद्य तुम्हाला मोठं करतं. आता याच्यामध्ये इनोव्हेशन आणणं हे किती स्किलफुल म्हणा किंवा किती कठीण काम बनलं आहे. कारण आता AI आहे, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतो आहे, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचं आव्हान आहे. ह्याच्यामध्ये ह्याचा रांगडेपणा टिकवणं, मूळ अस्सल रांगडेपणा या सगळ्या वाद्याचा टिकवणं हे किती चॅलेंजिंग वाटतं तुम्हाला? चॅलेंजिंग वाटतं म्हणजे कसं आहे की आता तुम्ही हल्ली जे काही वेगळ्या वेगळ्या मॉडेल्सचे रिदम बॉक्स आलेत, त्यामध्ये आपण जसं बोललेत की त्या सगळ्यामध्ये सगळ्या वाद्यांचे आवाज आहेत, साऊंड्स आहेत, ह्याचाही आहे. पण तुम्हाला ऑन द स्पॉट त्याची क्रिएटिव्हिटी नाही चेंज करता येणार. जे तुम्ही फीड केलं तेच. कोणी जर का असं प्ले करत असेल, वाजवत असेल, तर तुम्ही त्याला जेव्हा वाहवा कराल ना, तेव्हा तो काहीतरी चेंज करणार की बाबा ह्यांच्याकडनं अजून वाह मिळू दे. ते त्या मशीनला नाही, जे आहे तेच चालणार. तर ढोलकी झाली, ढोलकीचा गण झाला, दिमडीचा गण झाला. गोंधळी लोक जी असतात ती जेव्हा त्यांच्या म्हणा आपल्या म्हणा भवानी मातेचा गोंधळ आपण जेव्हा करतो तेव्हा मांड वगैरे मांडला जातो. पण तेव्हा सुद्धा पहिलं आवाहन गणरायाला. त्यांचे गणाची पद्धत खूप वेगळी आहे आणि खूप छान आहे तो गण. असा म्हणजे सुरुवातीपासूनच म्हणजे धारेवरती असा धरधर 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 चालतो. तर आपण ते बघूया नक्की. आणि त्यांनी सांगता करूयात आपण आपल्या कार्यक्रमाची. आवडेल आम्हाला. हो. मूषक वाहन सुख सजनारे गणपती, हे गजवदना गजानना, अन गौरीचा नंदना रे गणपती गजवदना गजानना, हे देवा गजवदना गजानना, हे राया गजवदना गजानना, गौरीचा नंदना रे गणपती गजवदना गजानना, हे देवा गजवदना गजानना, हे राया गजवदना गजानना. हे लाल शेंदुरल्याला, हे लाल शेंदुरल्याला रे गणपती गजवदना गजानना, हे देवा गजवदना गजानना, हे राया गजवदना गजानना, अन गौरीचा नंदना रे गणपती गजवदना गजानना, हे देवा गजवदना गजानना, हे राया गजवदना गजानना. हे मूषक वाहन ज्याला, हे मूषक वाहन ज्याला रे गणपती गजवदना गजानना, हे देवा गजवदना गजानना, हे राया गजवदना गजानना, अन गौरीचा नंदना रे गणपती गजवदना गजानना, हे देवा गजवदना गजानना, हे राया गजवदना गजानना. खूपच दमदार आणि जबरदस्त परफॉर्मन्स आणि मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार. आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या हातात खरंच खूप मोठी कला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोककला जपण्यासाठी तुम्ही सर्व मंडळी प्रयत्नशील आहात.
तर आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्यासोबत असतीलच. तुम्हाला पण आपणाला सर्वांना आम्हा सर्वांतर्फे न्यूज 18 लोकमतच्या सर्व परिवाराला खूप खूप धन्यवाद. या इथे आपण आम्हाला बोलवलं, आमची लोकसंगीताची लोकतालाची कला सादर करण्याची संधी दिली. धन्यवाद पुन्हा एकदा. आणि यानंतर या विशेष मुलाखतीत विशेष कार्यक्रमात आता आपण इथेच थांबतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.